सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम मधून मी आर जे माही आणि परीक्षांचा दिवस आहेत. एक्झाम एन्झायटी आणि स्ट्रेस या खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत नागपूरचे फेमस सायकायट्रिस्ट डॉक्टर मौसम विजय फिरके. हॅलो सर, वेलकम. हॅलो. आजकाल टेन्शन, स्ट्रेस हे जे शब्द आहेत ते खूपच कॉमन झालेले आहेत. तर त्याची सिम्पटम्स काय, कसं ओळखायचं की याला मदतीची गरज आहे? तर एक्झाम जशी जवळ येते, स्ट्रेस येतो, 3 प्रकारचे सिम्पटम्स असतात. एक असतं फिजिकल सिम्पटम, शारीरिक. हो. दुसरं असतं कॉग्निटिव्ह सिम्पटम, आपले थॉट प्रोसेस. आणि तिसरं असतं बिहेवियर. ओके. फिजिकल सिम्पटम जर आपण म्हटलं तर डोक्यापासून पायापर्यंत कोणतंही लक्षण जे आहे ते स्ट्रेसमध्ये दिसू शकतं. सेकंड मी जसं म्हटलं कॉग्निटिव्ह म्हणजे विचार. तर त्याची विचार पद्धती एक निगेटिव्ह होऊन जाते. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा खूप जास्त निहिलिस्टिक होणारच नाही. आणि थर्ड असतं बिहेवियर. बिहेवियर सिम्पटम्स अँझायटीचे असे असतात, अवॉइडन्स, परिस्थितीला फेस करायचं तर अवॉइड करतो. मग हे झाले बिहेवियर सिम्पटम. सो अँझायटी जर ओळखायची झाली तर आपल्याला तिन्ही स्तरांवरती ओळखावी लागते. फिजिकल सिम्पटमवर, कॉग्निटिव्ह सिम्पटमवर आणि बिहेवियर. याच्यातले फिजिकल सिम्पटम हे फील होतात, बिहेवियर दिसतं. हो. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट्समध्ये टाकू शकता. आपण त्याचा उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू सो व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.